नमस्कार. ओम शांती. ओके, आवाज येतोय? चला, अशा तऱ्हेने कार्यक्रम सुरू करतो आहोत. थोडासा वेळ होतो आहे, पण हे ईश्वराचं घर आहे. आपल्या घरी आपण सगळे आनंदातच असतो. मान्यवरांचं स्वागत आहेच. आपणा सर्वांचंही प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय पार्वतीनगरची ही गीता पाठशाला आहे, त्याच्यातर्फे मी डॉक्टर विशाखा गर्गे सर्वांचं स्वागत करते आहे. आपले आजचे पाहुणे आलेले आहेत. आदरणीय वर्षा दीदी आहेत, आदरणीय अश्विनी दीदी, मान्य श्री नगरसेवक महानगरपालिकेचे बंटी जोशी यांचंही स्वागत आहे. आणि मदनजी मुंदडा, आपलं पण हार्दिक स्वागत आहे. असं नसतं, आपण मंचावर झालेलेच आहात, त्याच्यामुळे एक सुरुवात सगळ्यात पहिले तर हे आहे की आपण सर्वांना या 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन आहे की ईश्वरांनी आपल्याला खरंच स्वातंत्र्य कोणतं आहे हे सांगितलं आहे. आपण आज बघितले इतके वर्ष झाले, पण अजूनही आपल्या जीवनामध्ये थोडंसं दुःख, थोड्याशा काही गम या गोष्टी आहेत. मग खरं स्वातंत्र्य आहे का असं म्हटलं जाईल का? तर या ठिकाणी ईश्वर आपल्याला खरं सुख काय आहे, खरी शांती काय आहे याचा परिचय देऊन खरं स्वातंत्र्य काय आहे हे समजावतोय. आणि हा इतका सुंदर योग आलेला आहे की आपण सगळेजण या ठिकाणी आज जमलेलो आहोत की त्याच्याकडून सत्य समजून घेऊया. आणि म्हणूनच आज आपण सगळं सुरुवात करूया, त्या ईश्वराला एक आवाहन करू, आमंत्रण देऊ या कार्यक्रमासाठी. परमपिता परमात्मा शिव आणि प्रजापिता ब्रह्मा यांना आपण अभिवादन करूया. एक गीतासोबत त्यांचं स्वागत होईल. प्रभु का ध्यान कीजिए, प्रभु का ध्यान कीजिए. आज स्वातंत्र्य दिन आहे, पण आपल्याला माहिती आहे की आनंद आपल्याला खूप थोडा होतो, पण दुःख जास्त होत आहे की ज्यानुसार आपण धर्माच्या आधारावर, जातीच्या आधारावर, पंथांच्या आधारावर आपल्यामध्ये एक सीमा टाकून देतो आहे. आजच्या कार्यक्रमाचा उद्देश हाच आहे की जे काही आपण वेगवेगळ्या पंथांमध्ये आणि यामध्ये जाऊन आपल्याच एका धर्मामध्ये एवढ्या लिमिट्स टाकून राहिलो आहेत, तर त्या सगळ्यांनी आपण एकत्र येण्याची गरज आहे. आणखी अनेकांच्या जीवनात दुःख इतके वाढलेले आहेत की त्या सर्व दुःखांमध्ये जे समजून घेऊ शकतात, स्पिरिच्युअलिटीची जी क्षमता ठेवतात आहे, त्यांचं हे कार्य ठरतं आहे की आपण आता या क्षेत्रामध्ये काम करायला हवं आहे. आपले जे जे भाऊ बहीण या जगामध्ये आहेत त्या सगळ्यांना एक प्रेमाचा, सुखाचा, शांतीचा मेसेज देण्यासाठी. म्हणूनच आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलं आहे. गीतेमध्ये स्वस्थ व्यक्तीची जी व्याख्या दिलेली आहे त्याच्यामध्ये सांगितलं आहे की समानता हवी. आता हे समदुःख, सम अवस्था ही जी हवी ती सुख दुःखामध्ये हवी. तुमचं प्रिय, अप्रिय आहे, शत्रू आहे, मित्र आहे, मान अपमान या सगळ्यामध्ये आपली समस्थिती हवी. आणि आज आपण याच गोष्टी खूप धरून बसलो आहे. त्या सगळ्यांना सोडल्याशिवाय जी उच्च स्थिती आहे, जी ईश्वर इच्छितो आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये, ती येणार नाही. त्याच्याचकडे आपण पुढचं वळूया. दीप प्रज्वलनासाठी रजत जयंती समारोह पार्वतीनगरचा जो आहे पाठशाळेचा, त्यानिमित्तानं आहे. त्यामुळे आपण जोरदार टाळ्या वाजवायला सुरुवातीला. दीप म्हणजे प्रकाश, अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करणारा आपला समाज आहे. दीप प्रज्वलनाचं फार महत्त्व आहे. दीप जो आहे आपल्याला एक ज्ञानाचा प्रकाश देतो आणि प्रकाशाकडे आपली वाटचाल आहे.
ब्रह्मकुमारी पार्वतीनगर पाठशाळेचा 25वा जयंती महोत्सव धूमधडाक्यात साजरा होतोय. आपण सर्वजण साक्षीदार आहेत या ऐतिहासिक दीप प्रज्वलनाचे. आदरणीय जोशी साहेब, मुंदडा साहेब, आदरणीय राजयोगिनी अश्विनी बहनजी, वर्षा बहनजी, शैला दीदी, डॉक्टर विशाखा बहन, आपण सर्वांनी कृपया दीप प्रज्वलनासाठी जवळ यायचं आहे, जेणेकरून मीडिया आणि फोटोसाठी व्हिडिओसाठी कामात पडणार ती गोष्ट. खुर्ची मागे घ्या थोडी. हा दीप जो आहे 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सर्वांच्या घराघरात, परिसरात, गिरणा टाकी परिसरात आणि आपल्या पार्वतीनगर परिसरात जे ब्रह्मकुमारीचं केंद्र चाललं आहे त्या केंद्राचा साक्षीदार या निमित्ताने आपण सगळे झालेलो आहोत. पाठशाळेला रेग्युलर मेंबर्स आहे आणि जे रेग्युलर येतात आहे त्या सगळ्यांना आमंत्रित करतो. म्हणतो उजळणी वर्ग म्हणतो. असा उजळणी वर्ग जो आहे तो सुरुवातीला ब्रह्मकुमारी शैला दिदीजी यांच्या छोट्याशा घरामध्येच, आपण म्हणतो घरामध्येच स्वर्ग बनवा, घराघराला स्वर्ग बनवतो म्हणतो आपण, तसं राजयोगाच्या माध्यमातून शैला दिदींनी आपलं उदार अंतकरणाने परिसरातल्या भगिनींसाठी एक छोटा उद्बोधन वर्ग चालावा, ज्याला क्लास म्हणतो आम्ही, तो क्लास घेण्यासाठी पार्वतीनगरसाठी परमिशन दिली होती. मला वाटतं साधारणतः 30 वर्षापूर्वीचा काळ असेल. शंकरबाई म्हणून एक ज्येष्ठ सदस्य होते, त्यानंतर धनराडे माताजी होत्या आणि अजून 4-5 जुने सहकारी असू शकता या ठिकाणी. ते मी स्वतः साक्षीदार आहे त्या छोट्या क्लासचा, कारण मी इकडे या ठिकाणी साधारणतः 95ला शिफ्ट झालो इकडे या ठिकाणी या एरियामध्ये. आणि त्या छोट्या क्लासमध्ये मी पाहायचो की शैला दिदी मुरली वाचायच्या आणि त्याप्रमाणे मग ही पाठशाळेची छोटी सुरुवात क्लासच्या स्वरूपात सुरू झाली. काही दिवस, काही वर्ष म्हणू आपण, 5 वर्ष साधारणतः काळ असेल. त्या 5 वर्षाच्या काळामध्ये संघटनाची बांधणी जी आहे ती फार चांगल्या पद्धतीने शैला दिदींनी केली आणि परिसरातले महिला एकत्र येऊ लागल्या, राजयोगाचा अभ्यास करू लागल्या. त्यांच्या जीवनात विविध प्रकारच्या ज्या म्हणतो अवगुणमुक्ती किंवा विकारमुक्ती किंवा ज्याला आपण गृहस्थीमध्ये कमलपुष्प समान पवित्र कसं बनावं या ठिकाणचं जे राजयोगाचं शिक्षण आहे त्या ठिकाणी येऊ लागलं. आणि हळूहळू हा जो
क्लास जो आहे क्लासचं पाठशाळेमध्ये रूपांतर किंवा ब्रह्मकुमारीत पाठशाळेमध्ये रूपांतर हे करण्यासाठी एक माइलस्टोन ठरला. त्यानंतर जागा कमी पडू लागली. मग आमचे सहकारी धंदाळे भाऊ आहे तिथे, यांच्या माताजी सुनंदा धंदाळे यांचं घर जे आहे, त्यांच्या मुलीचं घर, काय नाव त्यांचं, हां मोरे, ते एस टीमध्ये आहे सर्व्हिसला. त्यांच्या ठिकाणी आम्ही स्थलांतरित झालो आणि मोठ्या स्वरूपात छोटा हॉल जो आहे त्या ठिकाणी आम्ही क्लास सुरू केला. अगदी सुरुवातीच्या क्षणापासून मी साक्षीदार आहे या सगळ्या प्रवासाचा. त्या ठिकाणी संख्या वाढली, जवळपास 35 ते 40 जण नियमित तिथे राजयोगाचा अभ्यास करू लागले आणि धंदाडे परिवाराचं या ठिकाणी फार मोठं योगदान आहे. त्यामुळे जोरदार टाळ्या त्यांच्याशी होऊन जाऊ देत. भगिनी आले त्यांच्या पण, आणि माताजी पुण्याला गेलेले काही अर्जंट कामानिमित्त, त्यामुळे धंदाळे माताजींच्या जे सुरुवात होती, सुरुवातीच्या काळात शैला दिदींच्या बरोबर काम करण्याचं सौभाग्य त्यांना मिळालं. त्यानंतर मग रंधे परिवाराकडे 7 दिवसाचा कोर्स, मला वाटतं आम्ही साक्षीदार आहे पवार माताजी, 7 दिवसाचा कोर्स मी सामूहिकरित्या घेतला. जवळपास 30-40 जण त्या ठिकाणी होतं. त्या परिवारातल्या पवार दिदी आहेत, आपल्या निर्मला माताजी कुठे आहेत, हां बाहेर बसल्या आहेत. शांताराम बोरसे परिवार, रंधे परिवार, पवार परिवार, असे परिवार त्या ठिकाणी त्यांनी कोर्स केला आणि त्यामधले हे जे रत्न आहेत ते तुमच्यासमोर आहेत. तिथे पण जागा कमी पडू लागली. मग आम्ही सर असं वाटायला लागलं की कुठेतरी आपली एक स्वतःची छोटीशी जागा हवी. सार्वजनिक जागांचा जो एक प्रकारचा त्यावेळेस म्हणजे अवांटित ज्याला म्हणतो आपण, ॲलोकेट करणं म्हणतो, अशा प्रकारचं जर आपल्याला कुठे मिळालं तर कसं करता येईल, त्यासाठी मी मुद्दामून या ठिकाणी विशेष प्रामुख्याने उल्लेख करतो. तो मगाशीच सुरुवातीला उल्लेख करायचा होता पण अनावधाने राहून गेला. आमचे ब्रह्मकुमार शांताराम भाईजी जे मोठ्या सेंटरवर तर कार्यरत होतंच, पण ह्या एरियामध्ये त्यांचं घर आहे आणि त्यांचे डॉक्टर विजय शांताराम पाटील सुपुत्र आहेत का, बाहेर बसलेले असतील कदाचित, हां. तर शांतारामबाईंचं योगदान ह्या जागेच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचं होतं. त्यांना सांगितलं की असं करायचं, ते म्हणे काही हरकत नाही. ही जी जागा दिसते सर, त्रिकोणी जागा दिसते तुम्हाला, ही एक नावेचं स्वरूप आहे. आम्ही याला नय्या म्हणतो, नाव म्हणतो. ही जी नाव आहे, नावेचं स्वरूप या जागेचं आहे. ही जागा अवांटित केली गेली नव्हती का, कारण ते त्रिकोणी होती, भूखंड छोटा होता आणि परिसरामध्ये पण विकास झालेला नव्हता. आज आपण थोडाफार परिसर स्वच्छ दिसतो आहे, तो त्यापूर्वी ती काटेकरवंटीची झाडं होती, नंतर बाबुळाची झाडं होती, मोठ्या प्रमाणात जंगलसारखाच एरिया साधारणतः या ठिकाणी होता. पण ब्रह्मकुमार शांतारामबाईजी आणि डॉक्टर मल्लिकार्जुन वाघण्णा आलेत का, सूर्यकिरणबाई नाही, त्यांना निमंत्रण दिलं होतं, परंतु डॉक्टर सूर्यकिरण वाघण्णा, बाजीराव भाई पाटील, KL राणे सर, हे सगळेजण आज नाही आहेत, परंतु त्यांचा उल्लेख या ठिकाणी केल्याशिवाय हा इतिहास पूर्ण होणार नाही. मग आम्ही विचार केला की ही जी झाडं आहेत ही आपण स्वच्छ करूया पहिल्यांदा. आणि सगळी झाडं सर आम्ही अक्षरशः सगळ्या मातांनी भगिनींनी, तो फोटोसुद्धा मजळ आहे आज, सगळ्या झाडं मोकळे केलीत. ती झाडं पुन्हा वाढायची, पुन्हा आम्ही ती कापायचो. एक वेळ अशी आली की तिथे झाडं राहिली नाही कुठली. मग आम्ही साधी चटई असते, युरियाची सल्फेटची थैले असतात, त्याचा एक गोंडपाट तयार केलं आणि त्या ठिकाणी प्रवचनाला सुरुवात केली. सगळेजण पाहू लागले की या परिसराचा विकास होऊ लागलेला आहे. परिसरातले लोक चकित झाले की राजयोगाचं हे शिक्षण काय चालू आहे, आणि मग प्रत्येकजण येऊन त्या ठिकाणी बसू लागला. अशा स्वरूपात राजयोगाचा अभ्यास त्या ठिकाणी मोकळ्या जागेत, आणि या सगळ्या माता, आज बऱ्याचशा माता त्या ठिकाणी साक्षीदार आहेत बसण्याच्या. आणि आम्ही बसल्यानंतर हळूहळू परिसरातल्या लोकांना राजयोगाचं शिक्षण मिळू लागलं. मग भारंबे माताजी, त्यांचं योगदान, वत्सला माता भारंबे आणि एकनाथ भारंबेसुद्धा या जागेच्या ज्या ओपन स्पेस आहे, या ओपन स्पेसच्या त्यांच्या, मला वाटतं काहीतरी कुळ कायद्यानुसार ती द्यावं लागते, तो गट पूर्ण त्यांच्या नावावर होता आणि ती जागा परिसराच्या नावाने ओपन स्पेस झाली. त्यानंतर मग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साधक येऊ लागलेत. मग आम्ही विचार केला की आपल्याला जर नगरपालिकेतनं जर कुठे जर जागा मिळत असेल किंवा ह्याच जागेचं लोकेशन काय आहे, तर योगायोगाने आणि आपल्या सर्वांचं तपस्येचं फळ, कारण कुठलीही कार्य तपस्येशिवाय होत नाही, कुठलंही कार्य तपस्येशिवाय होत नाही आणि कुठलं पण कार्य मेहनतीशिवाय होत नाही. प्रयत्नांती करिता तेल
वाळूचे तेलही गळे असं म्हणतो आपण, पण खरंच मेहनतीला फळ आलं आणि ही जागा जी आहे महानगरपालिकेच्या दृष्टीने ही नावावर झाली. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हा एक माइलस्टोन आहे. या पुढचा प्रवास फार सुखद होता, या पूर्वीचाही सुखद होता, पण त्यानंतर डॉक्टर मल्लिकार्जुन वागडना, के एल राणे सर, बाजीराव पाटील जे शंभू पाटलांचे वडील आहेत, नंतर धनराडे माताजी आणि शांतारामबाईजी, शैला माताजी यांच्या सर्व 11 लोकांचा एक ज्याला सर्व धर्मदाय आयुक्ताच्या दृष्टिकोनातून संस्था म्हणतो आपण, ती आम्ही रजिस्टर केली. मी सचिव होता त्याचा. आणि ती जागा जी आहे ऑफिशियली विश्व नवनिर्माण मंडळ या नावाने रजिस्टर आज पण झालेली आहे. त्यामुळे परिसराचा विकास कायापालट करण्याचं काम अनेक हात पुढे आलेत. मिलनबाई भामरे, नंतर पुढे प्रोफेसर किरण, आणि आपण सर्वजण याचे साक्षीदार आहात. आज या ठिकाणी आपण या वास्तूवर बसलेलो आहेत. याच्या मागे अनेक लोकांच्या तपस्या आहेत. कुठली पण वास्तू बनवताना तपस्या त्याग मेहनतीशिवाय होत नाही. आणि आज विशेषतः या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी परमेश्वराने एक ज्याला म्हणतो आपण मजबूत हँड ज्याला म्हणतो आपण, डॉक्टर शिरीष गर्गे आणि डॉक्टर विशाखा गर्गे यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. यांना ते तिकडे रिंग रोडवर त्यांचं क्लिनिक होतं, हॉस्पिटल होतं, परंतु ज्याला म्हणतो आपण जहाँ चहा होती और अवश्य मिळती आहे, यांनी स्वतः परमेश्वराने सांगितलं की जा तिथे तुमचं कार्य आहे. आणि आज डॉक्टर गर्गे मॅडम आणि डॉक्टर शिरीष गर्गे दोघं मिस्टर मिसेस या सगळ्या राजयोगाच्या अभ्यासाला हातभार लावत आहेत. आपण सर्वजण याच्या साक्षीदार, सर्वजण मदत करीत आहात. आणि 25 वर्षाचा हा इतिहास पाहता या इतिहासाचा आढावा जर घेतला तर आपण निश्चितच परिसराच्या दृष्टिकोनातनं ही जागासुद्धा अपूर्ण पडते सर. एवढेच लोक बाहेर बसलेले आहेत. आणि या दृष्टिकोनातून अजून काय करता येईल याचा आपल्याला सर्वांगीण विकासासाठी अजून आपल्याला काय प्रयत्न करता येईल तसा एक सांगोपांग एक आपण विचार करणार आहोत. आणि पुढे फ्युचरमध्ये भविष्यामध्ये अजून यामध्ये राजयोगाच्या दृष्टीने काय काय आपल्याला विकासात्मक कार्य करता येईल. बंटी जोशी सर, मुंदळा सरांचं, अशोकभाई मुंदळा आणि मदनभाई मुंदळा आणि मुंदळा परिवाराचं योगदान फार मोठं आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे यांच्यासाठी पण. यांनी ह्या सगळ्या एकंदरीत इतिहासामध्ये त्यांचं योगदान त्यात ते खंबीरपणे उभं राहिलेत. मेजर नानासाहेब वाणीव असतील किंवा इतर राजकीय मंडळी असतील, सर्व क्षेत्रातले मंडळी या ठिकाणी या कार्यामध्ये मदत करीत आहात. मी संक्षेपाने हेच सांगतो की रजत जयंतीचं औचित्य साधताना या सर्वजण जे होऊन गेलेत आणि जे विद्यमान आहेत त्या सर्वांचं मी ऋणात राहू इच्छितो. आणि मंचावरील व्यासपीठावरील आदरणीय मान्यवरांना पण हा आशीर्वाद देतो, आशावाद व्यक्त करतो की भविष्यात या ठिकाणी व्यसनमुक्ती, अवगुणमुक्ती आणि नवनिर्मितीचा ध्यास ही संस्था घेईल आणि आपल्या सर्वांचं सहकार्य हे कार्य पुढे राहील. संक्षेपाने सांगितलं होतं पण विस्ताराने याच्यासाठी बोललो की हा रजतपट विशेष तुम्हाला सर्वांना इतिहास कळावा आणि इतिहासाची स्मृतीची पानं ही चाळताना आपल्याला आनंद होतो, म्हणून ही इतिहासाची पानं चाळली. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. ओम शांती. धन्यवाद सोमनाथभाई. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, या सगळ्या हा जो खरा आदर्श आहे या म्हणीचा, तो आपल्याला या सगळ्या सिनियर्स लोकांनी सिद्ध करून दाखवला. सोमनाथबाईंनी तर आपल्याला फक्त सांगितलं की फाउंडेशन कसं झालं आहे म्हणून, पण यानंतर इतके प्रोजेक्ट्स राबवल्या गेले की सर्वांच्या जीवनामध्ये सुख शांतता येण्यासाठी, खुशी येण्यासाठी आणि तो ईश्वराचा संपर्क सगळ्यांना मिळावा, ईश्वर प्राप्ती व्हावी यासाठी म्हणून अनेक खटाटोप केले गेले. जिथे जिथे शक्य होईल तिथे, जसे तुम्ही हे चित्र बघता आहेत, हे सगळे नाविन्य चित्र आहात, या चित्रांचं प्रदर्शनाच्या माध्यमांनी आपण लोकांपर्यंत मेसेज पोहोचवला की ईश्वर या धर्तीवर आला आहे. याविषयी पुढचं माहिती तर तुम्हाला दिदीजी सांगणारच आहे, पण हे सगळे ज्यांनी जी मी व्यक्तिमत्व आहे या सर इकडे या विजय शांताराम पाटील यांचं पूर्ण नाव डॉक्टर विजय शांताराम पाटील. शांतारामबाईंचे सुपुत्र आहेत आणि अगदी तन मन धन समय श्वास संकल्प सेवा करतात. दिव्यप्रकाश सरोवरमध्ये पण निर्माण कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामध्ये सरांचं योगदान आहे. भगीरथ शाळेत कला शिक्षक आणि कला संस्कृतीची जोपासना करणारे एक बहुआयामी व्यक्तिमत्व. जोरदार टाळ्या वाजून होऊन जाऊ देत. मी डॉक्टर विजय शांताराम भाई यांना विनंती करतो की कृपया आपलं मनोगत व्यक्त करावं. ओम शांति. मंच पर उपस्थित सभी मान्यवर
तथा सामने उपस्थित शिव भगवंत के लाडले आत्मा रूपी सुपुत्र, आप सभी के सामने दो शब्द बोलने के लिए मेरा दिल बहुत गदगद हो रहा है। इसके कारण कि यहाँ जलगांव में जब 1974 में पार्वती दी ब्रह्मा कुमारी क्या होती है उसका कुछ भी पता नहीं था। तब से लेकर के मेरे लौकिक पिताजी जो है शांताराम भाई जी, जो आज नहीं है, लेकिन मेरे रग रग में उनका ही उत्साह दौड़ रहा है और मैं खुद को बहुत भाग्यशाली मानता हूँ, क्योंकि मेरे पिताजी ने जलगांव में ये ओम शांति केंद्र का फाउंडेशन लगाया है, फाउंडेशन मेंबर है वो, और उस कारण आज लगभग 1974 से लेकर के 2024 तक 50 साल माना गोल्डन जुबली के हैं, आज पूरी हो चुकी है अपनी जलगांव की। तो इस गोल्डन जुबली के अवसर पर मेरी भी गोल्डन जुबली हो चुकी है, क्योंकि मैं उनका बगल बच्चा था, 2 साल का था, तब से लेकर के ब्रह्मा कुमारी विद्यालय में आ रहा हूँ। और आज मुझे परमात्मा की पालना जो मिल रही है उसके कारण बेहद खुशी होती है। मेरा जो जीवन बना है वो पूरी तरह से परमात्मा की डायरेक्शन के अनुसार बना है। भले ही मैं संसार में रह रहा हूँ, लेकिन मन से मैं इस संसार से अलिप्त हूँ। जैसे बोलते हैं ना, राज ऋषि, बेहद का सन्यासी। भले मैं आपके सामने घर गृहस्थ में रहने वाला एक कॉमन मैन जैसा दिखता हूँ, लेकिन मन से मैं वैसा नहीं हूँ। मन से मैं इस पूरी दुनिया से न्यारा हूँ। और ये जो सारी पढ़ाई यहाँ पर मिलती है भगवान के इस मंदिर में, तो ये पढ़ाई का ये परिणाम है कि भगवान मुझे पाल रहा है। अभी विशाखा गर्गे दीदी ने बोला था कि विजय भाई जो है वो कुछ अलग है। हम सभी कुमार, बंटी सर जी, पूरे जलगांव में 100 कुमार ऐसे हैं। कुमार माना जिन्होंने शादी नहीं की है, बाल ब्रह्मचारी है, उन्होंने परमात्मा को ही बच्चा मान लिया है। बोलते हैं ना, तू ही माता पिता, तू ही बंधु, तू ही सखा। परमात्मा को सब संबंध जोड़ते हैं, तो हम सभी ने सभी संबंध उससे जोड़े हैं, परमात्मा से, और हमारी ज़िंदगी उसके कारण चल रही है। परमात्मा को देख के हम चल रहे हैं। आज हम इस दुनिया में ज़िंदा है, लेकिन हम यही चाहते हैं कि भगवान का जो कार्य है, घर घर में स्वर्ग बनाना है, घर घर में नारी सो लक्ष्मी और नर सो नारायण बनाना है। तो इस पढ़ाई को हम पढ़ रहे हैं और ज़्यादा से ज़्यादा योगदान दे रहे हैं कि आने वाली भगवान ने जो बनाई हुई दुनिया है, स्वर्ग जिसे कहते हैं, आप सामने देख रहे हो सर जी, कि जिसमें लक्ष्मी नारायण खड़े हैं और पूरा माहौल जो है सतयुग का, वो सतयुग की धरती बनने वाली है और बनाने वाला है निराकार परमात्मा। तो उसके डायरेक्शन अनुसार हम चल रहे हैं और चलेंगे। और मैं अंतिम वक्तव्य करके समाप्त करता हूँ कि ये मेरे पिताजी का सौभाग्य है कि मैं उनके कारण खड़ा हूँ, क्योंकि कोई ना कोई गॉड फादर होता है। मेरा तो कुछ कार्य नहीं है, लेकिन मेरे पिता के कार्य के कारण आज जलगांव के पूरे ज़िले की जो फुलवारी है ये फूल रही है। बड़ी खुशी होती है। और सर जी 194 देशों में ये ब्रह्मा कुमारी इसकी शाखाएँ चल रही है। जापान में है, अमेरिका में, बड़े बड़े देशों में उसी भाषा में यह ज्ञान दिया जाता है। ज्ञान एक ही है, भाषा चेंज हो जाती है। तो मैं सभी जो यहाँ नए बैठे हैं उनसे निवेदन करूँगा कि आप भी अपने जीवन का परिवर्तन कीजिए, संसार में रहिए, संसार के साथ चलिए, लेकिन ऐसा कुछ बन के दिखाइए जो भगवान बनाना चाहता है आपको। नर से नारायण और नारी से लक्ष्मी। थोडक्यात मराठीत सांगतो, मनुष्यापासून देवता बनण्याची ही जी शाळा आहे आणि याचा मुख्याध्यापक प्रिन्सिपल जो परमात्मा शिव आहे, तर त्याच्याशी आपण जुळा आणि आपल्या जीवनाचं भाग्य बनवा। धन्यवाद। ओम शांती। सूत्रसंचालन आता तुमचं डायरेक्ट आदरणीय बंटी जोशी सर उद्घाटकीय संबोधन करणार आहेत, त्यानंतर मग आशीर्वचन दिदी देणार आहेत। या रजत जयंती महोत्सव कार्यक्रमाचं ऑफिशियली उद्घाटन सर जाहीर करतील आणि या संदर्भात राजयोगा संदर्भात आणि एकंदरीतच कार्यपद्धती संदर्भात आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतील। बंटी जोशी सर, तुमचा परफॉर्मन्स मी पाहिला आहे,
त्याला मराठीत नाटक म्हणतात. आणि मी त्या JDC बँक हॉलमध्ये अनेक परिवर्तन संस्था किंवा इतर शिवसेना प्रबोधन करंडक आमदार जयप्रकाश बावस्कर सर होते, त्यावेळेस मी स्वतः तुमच्या ह्या सगळ्या कलागुणांचा साक्षीदार आहे. अभियानाच्या क्षेत्रातलं उत्तुंग व्यक्तिमत्व, राजकीय क्षेत्रात उत्तम व्यक्तिमत्व आणि इतर सर्व सामाजिक कार्य सरांचं मी अतिशय जवळनं पाहिलं. त्यामुळे मी जास्त वेळ न घेता सरांना विनंती करतो की कृपया मार्गदर्शन करावं. बंटी जोशी सर. ओम शांती. मी मार्गदर्शन वगैरे काही करणार नाही. मी माझ्या भावना 2 मिनटात व्यक्त करेल. मंचावर उपस्थित सर्व माननीय सन्माननीय, समोर ओम शांती परिवारातील उपस्थित सर्व सदस्य, सगळ्यांना पुनश्च एकदा ओम शांती. आजच्या दिवशी आपल्याला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि योगायोगाने आज आपली रजत जयंतीसुद्धा आहे परिवाराची. त्यानिमित्त देखील आपल्याला सगळ्यांना उपस्थितांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि माझ्याच प्रभागात हा हॉल आहे, हा माझाच प्रभाग येतो, त्याच्यामुळे मी इथला नगरसेवक आहे. कधीही काही अडचण असली, महापालिके संबंधात काही काम असलं या ठिकाणचं, तर तुम्ही आपल्याला कधीही मला सांगू शकतात. मी दिनादादांना आत्ताच बोललो की हा रस्ता आपण मंजूर करून घेतला आहे, आता हा रस्ता लवकरच मार्गी लागेल. आता मी आत्ता येतानाच बोललो त्यांना. आणि इतरही काही माझ्याकडनं इथं काही आपल्याकडं सेवा देता आली, माझ्याकडनं काही शक्य झालं महापालिकेच्या मार्फत, तर मला कधी अधिकाऱ्याने सांगा. आपण सगळ्यांनी या ठिकाणी आमंत्रित केलं आणि काही क्षणांसाठी मला परिवारात सामील करून घेतलं, त्याच्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. ओम शांती. धन्यवाद. 5 मिनटं सर. धन्यवाद सर. आपण गरज सहकार्याची होतीच आणि आपण आज स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून, रजत जयंतीचं औचित्य साधून आपलं सहकार्य सहयोग आम्हाला नेहमी असतोच. असंच सहकार्य प्रेम वृद्धिंगत असू देत. मी आदरणीय वर्षा दिदीजी, राजयोगिनी ब्रह्मकुमारी वर्षा दिदीजी यांना विनंती करतो. दिदीजी, आदरणीय मीनाक्षी दिदीजी त्यांची तब्येत बरी नाही आज, त्यानिमित्ताने दिदींनी खास वर्षा दिदींना पाठवलं. दिदींच्या नंतर फोनवर दिदी आशीर्वचन देणार आहेत. सुरुवातीला मी आदरणीय वर्षा दिदींना विनंती करतो, थोडक्यात त्यांचा परिचय देतो. राजयोगाचा अभ्यास आहेत आणि जळगाव उपक्षेत्राच्या वेगवेगळ्या ज्या सेवा असतील, विशेषतः स्पार्क विंग असेल, नंतर अकाउंटचा सेवा असतील किंवा इतर कुठल्याही सेवेमध्ये दिदीजी मीनाक्षी दिदींच्या बरोबर नेहमी कार्य करतात. त्यामुळे आदरणीय वर्षा दिदींना विनंती करतो की कृपया आशीर्वचन, दिदींच्या भावना, मीनाक्षी दिदींच्या भावना आमच्या सर्वांपर्यंत पोचाव्यात. आदरणीय वर्षा दिदीजी. ओम शांति. ओम शांति. मंच पर उपस्थित हमारे सम्माननीय बंटी जोशी सर, मुंदड़ा सर, अश्विनी बहन, मंगला बहन और यहाँ के सभी ज्येष्ठ और श्रेष्ठ भाई बहनें, सबसे पहले सभी को स्वतंत्रता दिन की और रजत महोत्सव की बहुत बहुत शुभकामनाएं हो, बधाई हो, बधाई हो। जब ये प्रोग्राम सुना तो मुझे याद आया कि 2-3 साल तक सभी हमारे शैला बहन, ये सभी जो पुरानी माताएं हैं, इधर बैठ के ठंडी हो, कैसा भी हो, बारिश हो, हाँ, नलिनी बहन सभी ठंडी में बैठो, बारिश हो, हाँ, वहाँ पर मुरली सुनते थे। खुशहाल भाई गाजरे, हाँ, लगभग 1-1.5 साल तक इन्होंने यहाँ पर इतना त्याग किया, इतना तपस्या किया, तो इनकी तपस्या का फल आज ये इतना बड़ा मेडिटेशन हॉल आप सबके सामने है। खास ये जो पार्वती नगर का एरिया है, गिरना टाकी के आसपास का एरिया है, कि राजयोग मेडिटेशन, जिसका गीता के अंदर वर्णन है कि मेडिटेशन के द्वारा मैं तुमको राजाओं का राजा बना देता हूँ। तो आज हम पूरी तरह स्वतंत्र है क्या? हाँ, भले हम लोकशाही के जीवन में है, हर प्रकार की हमें स्वतंत्रता है बोलने की, हर कार्य करने की, लेकिन फिर भी हम पूरी तरह स्वतंत्र नहीं हैं। हम अपनी आदतों के गुलाम हो जाते, हमारे मन में वेस्ट आ जाता, नेगेटिविटी आ जाती, व्यर्थ आ जाता है। तो इन सब बुराइयों से हमें मुक्त होना है। आज हर एक के जीवन में कहाँ न कहाँ टेंशन है, समस्याएं हैं, हाँ, डर पैदा हो जाता है, बीमारी आ जाती है, कुछ न कुछ चलता रहता है। कलयुग माना
कुछ न कुछ बातें होती रहती है। तो ये परमात्मा ने जो राजयोग मेडिटेशन सेंटर खुला है कि यहाँ के एरिया के जो भी भाई बहन हैं जो रेगुलर आते हैं वो तो राजयोग का अभ्यास कर ही रहे हैं। जिस राजयोग के अभ्यास से इनके जीवन में सुख शांति है, ऐसे नहीं है इनके जीवन में बातें नहीं आती है, परिस्थितियाँ नहीं आती है। लेकिन जब हम ज्ञान ले लेते हैं, राजयोग सीखते हैं, तो परिस्थिति की तरफ देखने का दृष्टिकोण हमारा चेंज हो जाता है। उस परिस्थिति को हम इजीली क्रॉस कर पाते हैं। तो वो ताकत राजयोग मेडिटेशन से आती है। जैसे आपने अभी देखा कोमल बहन जो बचपन से राजयोग का अभ्यास कर रही है, इसलिए अभी पहले से लेकर फर्स्ट आती आई। जो साक्षी बहन अभी आएंगे, माना यहाँ जो भी बच्चे आते हैं, स्टूडेंट्स आते हैं, जो भी राजयोग का अभ्यास करते हैं, उनके जीवन में आमूलाग्र बदल होता है और वो अपनी ऊंची शिखर पर पहुँचते हैं। तो यहाँ पर जो भी भाई बहनें आए हैं, मैं उनसे अनुरोध करूँगी कि आप भी 3 दिन का, एटलीस्ट ज़्यादा नहीं, वैसे डिटेल कोर्स तो 7 डेज़ का होता है, आप 3 दिन का भी मेडिटेशन कोर्स करेंगे तो आप सुबह शाम भी 5-5 मिनट, हमारे बंटी सर, मदन भाई जी तो किया है ना, मदन भाई जी आते भी हैं। तो आप भी राजयोग का अभ्यास करिए। राजयोग के द्वारा जो प्राप्ति होती है, आज सब कुछ है लेकिन मन की शांति नहीं है। चैन से नींद जो बोलते हैं वो कभी कभी किसी को नहीं आती है, तनाव रहता है। तो इन सब बातों से मुक्त होने के लिए जीवन जीने की कला क्या है, ये हमें राजयोग सिखाता है। तो आप सभी भी यहाँ आइए, ये सभी के लिए खुला हुआ है। भगवान का घर अपना ही घर है, कोई फ़ी नहीं है। सुबह शाम विद्यालय खुला रहता है, आप बताएंगे तो आपको मेडिटेशन सिखाया जाएगा। अभी आदरणीय दीदी जी फ़ोन के द्वारा आप सभी को मिलेंगे, शुभकामना देंगे। आदरणीय दीदी जी, मीनाक्षी दीदी जी। उसके पहले परमात्मा के घर से हम सौगात देंगे। शैला बहन जी और आ जाए, शैला बहन आए और विशाखा बहन आ जाए। गीता पाठशाला के लिए सौगात परमात्मा के घर से। हाँ दीदी जी, सभी सुन रहे हैं आपको। सभी को शांति। आज हमारे 1 मिनट दीदी जी, क्या हाँ जी दीदी जी। ओम शांति। ओम शांति। 1 मिनट, हाँ कॉल लाऊंगा। आवाज येत नाही काही? स्पीकरवर घ्या ना। हाँ ओम शांति दीदी बोला। ओम शांति। सभी को आवाज आ रहा है? आवाज आ रहा है क्या? हाँ दीदी आ रहा है। हाँ, तो ओम शांति। हमारे आज वर्षाताई या जगामध्ये, या भारतामध्ये स्पेशली आपण स्वर्ग आणणार आहोत आणि त्याच दृष्टीने आपलं कार्य सुरू आहे। आदरणीय मदनजी मुंदडा यांचे सत्कार विनंती करावे। लक्ष्मीनारायण आपल्याला सगळ्यांना बनायचं आहे। इथे जे एम आहे लाईफचं तेच हे सांगितलं आहे की तुम्हाला लक्ष्मी नारायणासारखं बनायचं आहे, दोघांनाही बनायचं आहे।
यानंतर वरिष्ठ भाईंचा सत्कार आहे. मोरदे भाईजींच्या वतीने सत्कार स्वीकारतात आहे. दीदींना विनंती आहे की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. जे भाई आज आता आले नाही संध्याकाळचा वेळ, ते 90 वर्षाचे आहेत आणि रेग्युलर रोज सकाळी 7 वाजता मुरली क्लासला येतातच. खुशाल भाई गाजरे अतिशय माताजी आले आहेत. अतिशय शांततेने जो त्यांचा या प्रोग्रेस सुरू आहे स्पिरिच्युअलिटीचा आधार घेऊन. अण्णा पवार भाई या. पाना था जो पा लिया कुछ भी रहा न पाना. पाना था जो पा लिया कुछ भी रहा न पाना. बाबा मिले तो मनवा गाए खुशी का गाना. मिले तो मनवा गाए खुशी का गाना. नंतर मधुकर भाई या 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 नंतर या पहिले डॉक्टर विजय पाटील. शांताराम भाई पाटील यांच्या वतीने डॉक्टर विजय शांताराम पाटील करते हैं अति मेहनत भक्ति में हो कर दीवार. बाबा मिले बाजीराव जी मनवा शंभू पाटील खुशी का गाना. शंभू पाटील नाही ते नाही येणार ते. मी माताजींना आणलं नाही त्यांच्या माताजींना आणलं. बाजीराव पाटील आणि शंभू पाटलांच्या आई बंटी जोशी सरच सत्कार स्वीकार करणार आहे. मी बाजीराव काकांच्या कुटुंबातला शंभू भट्टांच्या कुटुंबातला सदस्य म्हणूनच हे स्वीकारतोय, कारण की मी त्या परिवाराचा सदस्य आहे. करता है शुक्रिया सदा ही हरदम ये हमारा. चमकाया तकदीर का बाबा तूने हर एक सितारा. जन्नत का हमको दिया. नंतर श्याम राणे भाईंच्या वतीने आले. बाबा मिले डॉक्टर सूर्यकिरण वागण्णा डॉक्टर मल्लिकार्जुन वागण्णांच्या गाना. बाबा मिले तो मनवा शांताराम बोरसे भाई माताजी आले. हा वेगळा आहे ना. मी
सेवा ईश्वराची या एरियात चहूबाजूला सुरू झाली. जी छोटी मुलं आहेत किंवा ज्यांनी विशेष प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे, विशेष सन्मान प्राप्त केला आहे, अशांचाही आज आपण इथे सत्कार करणार आहोत. याच्यामध्ये मी पहिले बोलवते आहे श्री जीवन येवले यांना. त्यांच्या वतीने पूनम यांचं पेंट शॉप आहे, आपल्याला माहीत आहे स्टेडियमला. एकच नाही, अजून जी त्यांच्याकडे एजन्सी आहे त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र लेवलवर वेस्ट झोन जो येतो आहे त्याच्यामध्ये हायेस्ट लिफ्टर अवॉर्ड हा मिळवलेला आहे, केला आहे त्यांनी. ते आपल्या एरियातच बाजूला राहतात. त्यांचा सत्कार पूनम येवले याही त्यांना पूर्णपणे साथ देतात आहे. दोघं मिळून त्यांचा बिझनेस खूप उत्तम तऱ्हेने करतात आहे. गस सोसायटी कानळदाचेही ते सदस्य आहेत. त्या ठिकाणी पण त्यांचं राजकारणामध्ये कार्य सुरू आहे, तर त्यांचा सत्कार करावा असं मी विनंती करते. शैलाबेन कोमल रायसिंगानी बहनजी आई यांनी महाराष्ट्र राज्यस्तरीय अध्यापक चाचणी जिला स्टेट लेवल टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट म्हणतो, सेट परीक्षा अतिशय कठीण असते. जोरदार टाळ्यांचं स्वागत होऊन जाऊ द्या. 0.3% रिझल्ट लागलेला आहे आणि महाराष्ट्रातनं फार कमी लोक उत्तीर्ण झाले आहेत. त्यात आपल्या BK भगिनी कोमल रायसिंग यांनी सत्कार बंटी जोशी सर यांच्या हस्ते करावा असं मी विनंती करतो. वर्षाबेन आपण साथ द्यावी. फार कठीण परीक्षा असते टीचर्स लोकांची आणि फार कमी लोक पास होतात. कोमलबेनजींचा अभ्यास, त्याग, तपस्या आणि या क्षेत्रातलं कमिटमेंट, समर्पण वृत्तीला सलाम. जो अनुभव आहे की आज ब्रह्मकुमारी फॅमिलीजमधले मुलं मुली हे एक तर चांगली रँक सगळ्याच्यात घेतातच आहे, पण विशेष हे सांगा वाटतं की प्रत्येक कॉलेजमधून बेस्ट स्टुडंट अवॉर्ड यांना मिळतो आहे. साक्षी भामरे एक आहे, ती आली नाही आज. तिने नागपूर युनिव्हर्सिटीतून MTech केलेलं आहे. युनिव्हर्सिटीतून 3rd आली, कॉलेजमधून 1st केली आणि बेस्ट स्टुडंट अवॉर्ड मिळालेला आहे. वैशाली भामरे येते आहे. ओके, त्याच्यानंतर आपण हे घेऊया. त्याच्यानंतर आम्ही आमच्याही मुलांचं हे निश्चित सांगू शकतो की पूर्ण बेस्ट स्टुडंट अवॉर्ड थ्रूआउट त्यांच्या एज्युकेशनल याच्यामध्ये त्यांनी मिळवलेला आहे. तर हा एक आपण म्हणतो की जो व्हायब्रेशन्सचा, चांगल्या अनुभवांचा जो परिणाम होतो आहे तो आपण बघतो आहे आणि आज आपल्याला जगामध्ये तशाच तऱ्हेने कार्य करायचं आहे. त्याच्यानंतर नाही, अनिश महाले याचाही सत्कार करूया आपण. 10th मध्ये याचं स्कोरिंग खूप चांगलं झालं आहे. 95% त्यांनी मिळवलेले आहे. संस्कृतमध्ये 100 पैकी 100 आहेत. इंग्लिशमध्ये 100 पैकी 98 मार्क मिळवले आहे. त्याच्यानंतर स्पोर्ट्समध्येही त्याचं कार्य खूप चांगलं सुरू आहे. सेंट जोसेफ त्याचाच लहान भाऊ चेतेश्वर प्रफुल्ल महाले, याचा तर केवढं वाचू असं झालेलं आहे मला, तरी पण थोडक्यात सांगते. आणि लॉजिकल रिझनिंग एक्झाम असते की त्याच्यामध्ये त्याचा स्टेट रँक 2 आहे. ही एक्झाम खूप कठीण असते. आपण एवढं फक्त घेऊया कारण की ते त्याच्याच लेवलवर समजून घेऊ शकतो. इंटरनॅशनल टॅलेंट हंट ऑलिम्पियाडमध्ये त्याला सिल्वर झोन फाउंडेशन याच्यामध्ये रँक 2 आहे त्याचा. इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड मेडल आहे. ज्या ज्या एक्झाम तो गोल्ड मेडल आहे. नॅशनल मॅथमॅटिक्स टॅलेंट सर्च कॉम्पिटिशनमध्येही त्याचा 1st रँक आहे नॅशनल लेवलच्या एक्झाममध्ये. आणि IPM ही ते इंटरनॅशनल एक्झाम असते, त्याच्यातही त्याला स्कॉलरशिप मिळाली आहे. आय थिंक ॲलन्सतर्फे आहे ना, ॲलन्सतर्फे ना, हां, त्याला स्कॉलरशिप मिळाली आहे की त्याचं शिक्षणच आता बहुतेक पूर्ण ते त्या स्कॉलरशिप बेसवर होणार आहे. म्हणून खूप खूप कौतुक याचं. आणि दीदींना विनंती करते की त्याचा सत्कार करावा.
केक कापला जातो आहे. आपण जोरदार टाळ्या वाजून जोरदार टाळ्याने शैला दीदींचं स्वागत, मंगला दीदींचं, अश्विनी दीदींचं पण स्वागत. आभार प्रकटन प्रोफेसर किरण भाई पाटील करतील. ओम शांति. तो परमात्मा की याद में हम इस कार्यक्रम का संपन्नता सबसे मुख्यतः बंटी दादा का धन्यवाद, क्योंकि वो इस एरिया के वैसे भी करता धरता है, तो जब भी हम जाएंगे तो वैसे वो उनका ध्यान रहता है. सुबह सुबह 9 बजे हम मिलेंगे तो भी उन्होंने बहुत प्यार से हमें एंटरटेन किया. और आज भी वो एक्चुअली 2 बार आके गए, हम थोड़ा सा प्रोग्राम लेट शुरू किया. सो बहुत अटेंटिव है. सर बैठिए प्लीज़. बंटी दादा का धन्यवाद, वर्षा दीदी का धन्यवाद, अश्विनी दीदी का धन्यवाद, मंगला दीदी का धन्यवाद, मुंदड़ा जी का धन्यवाद कि भाई आप अपना कीमती समय निकाल के भगवान के घर में दिया, उसके लिए बहुत बहुत शुक्रिया. उस परमात्मा का शुक्रिया जिसके लिए आप लोगों ने, क्योंकि ऑडियंस नहीं रहा तो भी मतलब नहीं प्रोग्राम का, तो आपका भी शुक्रिया. ये सब करते हुए सभी लोग आज जो भगवान के घर का प्रसाद है उसको लेके जाएंगे. ये अनाउंसमेंट करते हुए बंटी दादा की परमिशन से, सभी की परमिशन से ये प्रोग्राम 2 मिनट बाप को याद करके हम इस यह कार्यक्रम की संपन्नता करेंगे. तो 2 मिनट सभी लोग बाबा की याद में रहेंगे. ओम शांति. थैंक यू. कदम कदम पर पदम मिला तकदीर की ना उसको प्यार कर, सांसों को आबाद कर ले मेरे मना। शिव बाबा को याद कर, जी भर उसको प्यार कर, सांसों को आबाद कर ले